नमस्कार मित्रांनो, डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत सुरंदा संदीप खिलारी, राहणार वैजापूर, संभाजीनगर हे कुटुंबही येत आहेत. यांना लग्नाच्या 14 वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये 2 जुळ्या मुली झालेल्या, त्यांना कन्यारत्न प्राप्त झालेले आहे. हा जो त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून ते प्राप्तिपर्यंत हा कसा झाला, चला आता आपण ते चर्चा करू. दादा नमस्कार. नमस्कार. कसं वाटतं दादा तुम्हाला? 14 वर्ष तुम्ही बाबा झालात, तुमच्या घरामध्ये 2 लक्ष्मी आल्यात, कसं वाटतंय? आम्हाला खूप आनंद झालेला आहे. त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि एक आई होण्याचं आणि बाप होण्याचं एक वेगळंच सुख असतं जीवनामध्ये, ते आम्हाला प्राप्त झालेले आहे. 14 वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी. तुम्ही आशा सोडून दिली असेल. हो, आम्ही याच्या अगोदर तुम्ही बऱ्याच ठिकाणी दाखवलं होतं. आम्ही बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट केली, आम्हाला कुठेही काही फरक पडला नाही. कुठून दाखवलं? आम्ही मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश. हो, आर्मी मध्ये नोकरी करत असल्यामुळे आम्ही सगळीकडे फॅमिली सोबत. तुम्ही आर्मी मध्ये? हो, त्यामुळे आम्ही सगळीकडे प्रयत्न केले, पण कुठेही वेळ गेला, पैसा गेला. तुम्हाला सरांची माहिती कशी भेटली? आमच्या शेजारच्या गावामध्ये एक ट्रीटमेंट करत होते ते आमच्या सोबत. त्यांनी आमच्यासोबत ते एका ठिकाणी ट्रीटमेंट केली, त्यांना तिथेही फरक पडला नाही. नंतर ते योगेश सरांकडे ट्रीटमेंट केलं, त्यांना पडला. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आम्हाला. तर सरांनी सांगितलं विश्वास दिला असेल सरांनी, तुम्हाला 100% फरक पडेल म्हणे इथं, तर त्यामुळे तुम्ही आपण ट्राय करू म्हणे. तुम्ही त्यांच्या आशेने विश्वासाने ट्रीटमेंटला सुरुवात केली आणि तुम्हाला गुण आला. हो हो. ताई तुम्हाला कसं वाटतंय? 14 वर्ष तुम्ही आई झालात आणि ते आधीच दिवस कसे होते? आधीच दिवस खूप दुःखी वाईट असते, लोक टोमणे मारतात, घरामध्ये नातेवाईकांमध्ये खूप फरक पडतो ह्या गोष्टीमुळे. बरोबर. तुमचं स्त्रीचं जीवन तेव्हाच पूर्ण ज्यावेळेस आई होत असतं. आज तुम्ही पूर्ण समाधानी आहात, तुमचं कुटुंब, तुम्ही आनंदी आहात. दादा इथला तुमचा अनुभव कसा होता? सरांची ट्रीटमेंट कशी वाटली? पूर्ण स्टाफ कसा वाटला तुमचा? कसं वाटलं? इथं खूप छान अनुभव राहिला आमचा. सरांनी योग्य वेळी प्रत्येक वेळेस योग्य मार्गदर्शन केलं आम्हाला, आणि पैशाच्या बाबतीत आम्हाला इथं कधी काही अडचण आली नाही. काही खर्च व्यवस्थित होता? खर्च बाकीच्या हो, सगळ्यांचं आम्ही सगळीकडे ट्रीटमेंट करून बघितली. स्टाफचं सहकार्य होतं, पूर्ण स्टाफ छान आहे इथं. आणि खासकर डॉक्टर स्वतः प्रत्येक पेशंटची स्वतः कॉन्टॅक्ट मध्ये असतात आणि काळजी घेतात, त्यामुळे ते खूप छान वाटलं आम्हाला. मी आणि मम्मी हॉस्पिटलमध्ये इलाज केलेला आहे आणि मला 14 वर्ष नंतर फरक पडला. जे चॅनल वगैरे युट्यूबचे बघत असतील, मी त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की तुम्हाला कुठेही काही फरक नसेल पडला किंवा तुम्हाला एक फक्त अनुभव जर घ्यायचा असेल तर त्यासाठी काही पैसे लागत नाही. तुम्ही एकदा डॉक्टर योगेश सरांशी भेटून त्यांच्याशी संपर्क करावा, त्या तुमचं समाधान निश्चितच होईल. आणि योगेश सर हे डॉक्टर नसून एक देव माणूस आहे, त्यामुळे सर्वांना त्याचा उपयोग घेता आला पाहिजे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो तुम्ही डॉक्टर योगेश सरांशी भेटून मी आणि मम्मी हॉस्पिटलला एकदा भेट अवश्य द्यावी. सर शेवटी सरांचे आभार. सरांचे आभार मानावे तेवढे कमी सर. सर हे डॉक्टर नसून आमच्यासाठी देव आहे. देवच. हो, बरोबर. त्यांच्यामुळे तुम्ही आज आई बाबा झालात. हो, आणि खूप आनंदी समाधानी आहात. हो सर. हो. शेवटी मित्रांनो, मी आणि मम्मी परिवाराच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांचा मनोगत व्यक्त केलं, त्यामुळे आभार होतो. धन्यवाद.